जसं तुमच्या माझ्या घरात दृष्ट काढली जाते आणि आपण बघतो त्याचा अनुभव आलेला, बरोबर. पण विज्ञानाच्या कसोटीवरती अशा सगळ्याच गोष्टी बऱ्याच वेळेस प्रूव्ह होत नाही. त्यामुळे हिलिंग करताना तुम्हाला असं दिसेल की हिलरने असा हात ठेवलाय किंवा काही हँड मुवमेंट्स केल्या आणि समोरची व्यक्ती म्हणते माझं गुडघेदुखी बरी झाली, माझी पाठदुखी बरी झाली. ह्याच्यात जादू नाही. की कोणते मानसिक आणि शारीरिक समस्या आहेत कोणत्या अशा की ज्या प्राणिक हिलिंगने बऱ्या होऊ शकतात? आपण आजकाल बघतोय की काही घरांमध्ये समस्या अशी आहे की त्यांच्या मुलांची लग्न होत नाही. सगळं चांगलं आहे, दिसायला चांगलं आहे, संस्कारी आहे, त्या मुलाचं का झालं आणि माझ्या मुलाचं का नाही झालं, तर ह्याच्या पाठीमागे एनर्जीचं कारण आहे. त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये एनर्जी काही ब्लॉक झाल्या. एखाद्या व्यक्तीला बघा तुम्ही की ज्याला खूप ज्ञान आहे, भरपूर हुशार आहे, बट तेवढे तो पैसे कमवत नाही. किंवा एखादी व्यक्ती म्हणून आपण अंगठे बहादूर आहे पण करोडपती आहे. आपण म्हणतो हे कसं शक्य आहे, तर हे त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीमुळे. तर त्याच्यामध्ये अशा अनेक कॅन्सरच्या केसेस आम्ही हाताळलेल्या आहेत की ज्यामध्ये ते कॅन्सरचे पेशंट आता पुन्हा पूर्ववत जीवन जगायला लागलेले. तिथले डॉक्टर्स प्राणिक हिलिंग शिकतायत. ओके. आणि प्राणिक हिलिंग प्रॅक्टिसही करतायत. त्याचं कारण असं की प्राणिक हिलिंग फक्त आजारांपुरतं मर्यादित नाही आहे, तो दुसऱ्यांना हिलिंग करायला शिकतो. आणि एक प्रकारे त्याला म्हणतात डिस्टंट हिलिंग. म्हणजे मी घरात बसून जगात कोणालाही हिलिंग करू शकतो. हो, दॅट इज कॉल्ड एज डिस्टंट. तो माणूस समोर असायची गरज नाही. मग कशा पद्धतीने? पार्टनर कपल मधला प्राणिक हिलिंग शिकतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याचा जो पार्टनर आहे तो सुखी होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बायको येऊन शिकवून गेली प्राणिक हिलिंग, तर नवरा आनंदी होतो की माझी बायको शांत झाली, आणि व्हायसे वर्सा, नवरा शांत झाला तर बायको खुश होते. ओके. तर त्याच्या ऑरामधली एनर्जी त्या प्रकारे मॅग्नेटिक झाली. तो जिथे काम करायला सुरुवात करतो तिथे त्याला यश मिळतं. तो जे प्रोडक्ट हातात घेतो ते त्याच्यातून सक्सेसफुल होतो. आध्यात्मिक मार्गावर येणाऱ्या प्रॉब्लेम्सना हँडल करायला. पूर्वीच्या काळी कसं असायचं, गुरुकुल पद्धती असायची की जिथे पहिले गुरु सगळं ट्रेनिंग द्यायचे, मग शिष्य जाऊन समाजामध्ये आपलं आपलं काम करायचं. अशी व्यक्ती सुद्धा जर ट्विन हार्ट करायला लागली तर ती नक्कीच तिच्या नैराश्यमधून बाहेर पडू शकते. उदाहरण म्हणून एक रिअल लाईफ स्टोरी सांगेन. माझा एक मित्र आहे जो 2024 साली खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम्स मधून जात होता, ज्याच्यामध्ये त्याचा बिझनेस एकाही गोष्टीने पुढे जात नव्हता. एक पण ऑर्डर येत नव्हती. सोलार पॅनल्स बनवण्याचा त्याचा बिझनेस आहे. माझ्याच आयुष्यात ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स का आहेत, तर त्याची उत्तर तुम्हाला तुमच्या चक्रांमध्ये मिळेल. आणि नुसती उत्तरं मिळणार नाही तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणालीच्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच माझा हा विचार असा असतो की तुमच्यापर्यंत खूप सकारात्मक दृष्टीने ऊर्जा पोहोचवावी, चांगले विचार पोहोचवावेत. आणि त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी खास असा पॉडकास्ट घेऊन आली आहे, ज्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपलं मन, शरीर, आत्मा हे तिन्ही जर सुदृढ असतील तर ते सकारात्मक ऊर्जेने सुदृढ राहणार आहेत. तर त्यासाठीच हा पॉडकास्ट आहे. आणि त्यासाठीच प्राणिक हिलिंगवर आपल्याला छान पद्धतीनं तो विषय मांडण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज आलेले आहेत आदित्य राऊळ, जे स्वतः प्राणिक हिलिंग कोच किंवा आपण प्रशिक्षक म्हणूया ते आहेत. आणि गेली अनेक वर्ष ते या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत. आणि अर्थात प्राणिक हिलिंग विषयीचे अनेक प्रश्न माझ्यासोबत तुमच्याही मनात असणार आहेत. तर तेच आपण आज माझ्यामार्फत तुम्ही त्यांना विचारा, म्हणजेच मी तुमचे हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मी जसं म्हटलं तसं की मन, शरीर, आत्मा हे तीनही सुदृढ राहण्यासाठी, यांचं कनेक्शन एकमेकांसोबत छान राहण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा कायम आवश्यक असते, ती कायम काम करत असते. पण आज आहे ना, प्रत्येकाच्या जीवनात आपण असं खूप कमी ऐकतो. अनेकदा आपल्याला असं ऐकायला येतं की स्ट्रेस आहे, ताण आहे, तणाव आहे, आणि काही केलं निगेटिव्हच वाटतंय रे, सकारात्मक वाटतच नाहीये, पॉझिटिव्ह वाटत नाहीये. तर हे जे असतं ना, हे खूप मनाला आपल्याला कमजोर करून सोडतं. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी, मन, शरीर, आत्मा, हे एकमेकांशी कनेक्ट होत नाहीत हवे तसे. तर मला आज तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा. आम्ही असं ऐकले की प्राणिक हिलिंग या माध्यमातून या तीनही गोष्टी सकारात्मक ऊर्जेने जोडल्या जाऊ शकतात. बरोबर. तर त्याआधी मला विचारायचं की प्राणिक हिलिंग म्हणजे नेमकं काय? प्राणिक हिलिंग हे एक प्रकारचं मॉडर्न एनर्जी हिलिंग आहे, ज्यामध्ये आपण एनर्जीचा वापर करून, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणूया, जिचा वापर करून कुठलाही शारीरिक आजार असेल, मानसिक ताणतणाव असतील किंवा आयुष्याचा कुठलाही ऍस्पेक्ट असेल, जसं आता तुम्ही ह्या 3 टर्म्स यूज केल्यात ना की माइंड, बॉडी आणि सोल, ह्या प्रत्येक ऍस्पेक्टला आपण हील करू शकतो और इम्प्रूव्ह करू शकतो. असं करण्याची पद्धती म्हणजे प्राणिक हिलिंग.
अच्छा. सो मी असं आम्ही आपण सगळेच जण ऐकून आहोत की ह्या ज्या हिलिंगच्या पद्धती आहेत या मागे सुद्धा सायन्स आहे. बरोबर. एका विज्ञानाच्या आधारावर हे सगळे उपचार हो, पद्धती हो. आहेत. तर नेमकं प्राणिक हिलिंगच्या मागे कोणतं सायन्स आहे आणि ते कशा पद्धतीनं काम काम करतं? करतं सांगतो. सो मुळात एनर्जी हिलिंग हा विषय आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी नवीन नाहीये. हम्म, हम्म. फार पूर्वापार आपल्याकडे अशा अनेक पद्धती केल्या जायच्या. जसं तुमच्या माझ्या घरात दृष्ट काढली जाते हम्म, आणि आपण बघतो त्याचा अनुभव आलेला. बरोबर. पण विज्ञानाच्या कसोटीवरती अशा सगळ्याच गोष्टी बऱ्याच वेळेस प्रूव्ह होत नाही हम्म, आणि आपण काळाच्या ओघामध्ये त्याच्या पाठीमागचं जे विज्ञान आहे ते विसरून गेलो. बरोबर. त्यामुळे फक्त एक परंपरा म्हणून आपल्या घरात केल्या जातात. हम्म, हम्म. पण वैज्ञानिकांनी ह्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केला की जगामध्ये अशा अनेक प्रकारच्या हिलिंग थेरपीज होत्या हम्म, ज्याच्यामध्ये फिजिकल टच इन्व्हॉल्व नसायचा, हम्म, हम्म. पण लोक बरी व्हायची. तर त्याच्यामधले एक सायंटिस्ट होते फिलिपिन्समधले, हम्म. त्यांचं नाव मास्टर चोवाकोक्सुई. अच्छा. त्यांनी एनर्जी ह्या विषयावरती साधारण 20 वर्ष असा रिसर्च केला हम्म. आणि जे विज्ञान बनवलं त्याला आपण आज प्राणिक हिलिंग म्हणून ओळखतो. विज्ञान अशासाठी की ते रिप्रोड्युसिबल असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आज मी एखादा प्रयोग केला आणि उद्या कोणीही तोच प्रयोग केला तर सेम रिझल्ट आला पाहिजे बरोबर. आणि तो कुठल्याही कंडिशनमध्ये तसा करता आला पाहिजे. ह्याला आपण विज्ञान म्हणतो, हम्म, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स असतात, टेक्निक्स असतात किंवा काही मेथड्स असतात. हम्म, तर हम्म. प्राणिक हिलिंग हे वैज्ञानिक किंवा विज्ञान अशासाठी आहे की मास्टर चोवा यांनी ह्याला या तिन्ही कसोटींवर बसवलं. अच्छा. आपण जेव्हा दृष्ट काढतो हम्म. त्याच्या पाठीमागचं विज्ञान आज आपली आजी विसरली. तुमच्या माझ्यासारख्या पिढीला तर हे माहिती पण माहिती नाहीये. नाही. पण ह्याच्या पाठीमागचं विज्ञान त्यांनी शोधून काढलं आणि हे कसं करायचं ह्याचं तंत्र बनवलं. दॅट इज कॉल्ड एज टेक्निक. हम्म, हम्म. तर ते टेक्निक कोणीही शिकू शकतं की जेणेकरून मग तो सेम आजार किंवा त्या प्रकारचे आजार कोणीही व्यक्ती बरं करू शकतो. बरोबर. आता तुम्ही नो टच एक म्हणालात की हो. स्पर्श न करता, हो. पण प्रामुख्याने आपल्याला जर माहिती आता जितक्या काही हिलिंग पद्धती आहेत हां. त्याच्यामध्ये स्पर्श करून बऱ्याच गोष्टी हिल बरोबर. केल्या जातात. पण प्राणिक हिलिंगमध्ये ते न करता नो टच तंत्रज्ञान वापरलं जातं. तर ते कसं शक्य होतं आणि काय नेमकं त्याच्यात असतं? कारण आपण आता रेकी हा प्रकारही खूप ऐकतो, राईट. ज्याच्यामध्ये ते तशा पद्धतीनं टच करून किंवा हो. वेगळ्या पद्धतीनं ते हिलिंग केलं तर टच आवश्यक आहे, पण इथे नो टच आहे. तर ते कसं शक्य होतं? प्राणिक हिलिंगमध्ये नो टच आणि नो मेडिसिन ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर नो टच आधी एक्सप्लेन करतो. तर नो टच अशासाठी कारण हिलिंग करताना जी एनर्जी पास ऑन केली जाते ती प्रकाशाच्या स्वरूपात असते. म्हणजे आज आपण ब्लूटूथ वापरतो, वायफाय वापरतो. एखादं गाणं मी माझ्या मोबाईलवर प्ले केलं की ते स्पीकरवरून तिथून प्ले होतं, पण मला जाताना दिसत नाही गाणं. एखादी इमेज मी सेंड केली व्हॉट्सॲपला तर ती इथून इथे गेली ह्या फोनमधून, पण दिसत नाही ती जाताना. बरोबर. त्याच्या पाठीमागे ते कनेक्शन आहे, एक नेटवर्क आहे. सिमिलर पद्धतीने जसं तुम्ही मला बघताय तर आपण एकमेकांचं फिजिकल बॉडी बघतोय, पण आपल्या शरीराभोवती एक एनर्जी फील्ड आहे ज्याला आपण बरोबर. ऑरा असं म्हणतो. हा ऑरा आपण अनुभवू शकतो पण त्याला बघता येत नाही साध्या डोळ्यांनी. तर जी एनर्जी आहे ती या ऑराच्या माध्यमातून माझ्याकडून म्हणजे हिलरकडून कुठलाही आजारी व्यक्ती असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल त्याच्याकडे पास केली जाते. आता ही एनर्जी कशाच्या स्वरूपात आहे तर प्रकाशाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे हिलिंग करताना तुम्हाला असं दिसेल की हिलरने असा हात ठेवलाय किंवा काही हँड मुवमेंट्स केल्याय आणि समोरची व्यक्ती म्हणते माझं गुडघेदुखी बरी झाली, माझी पाठदुखी बरी झाली. ह्याच्यात जादू नाहीये. ह्याच्यामध्ये ह्याची प्रकाशाच्या स्वरूपात प्राणशक्ती जातीये, ती दिसत नाहीये, पण ती एनर्जी पास केली जाते. आणि ह्याला दाखला आपण जर द्यायचा म्हटला तर सायन्समध्ये एक प्रिन्सिपल आहे एनर्जी कन्झर्वेशनचं, की एनर्जी तयार करता येत नाही आणि एनर्जी नष्ट करता येत नाही. ओके. तिला आपण कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे जसं आज आपण कॅमेरा बघतोय तर पूर्वीच्या काळचा कॅमेरा असा असायचा की ज्याचा काय म्हणतात त्याला रोल असायचा, तो धुतला जायचा, म्हणजे केमिकल प्रोसेस केली जायची. तर सेम जो प्रकाश आहे तो केमिकल रिॲक्शन करून आपण फोटो फ्रेम मध्ये बनवायचो. आता प्राणिक हिलिंग मध्ये पण असंच होतं. त्याला इलेक्ट्रोलिसिसचं पण आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो की केमिकल एनर्जी इलेक्ट्रिसिटीमध्ये आणि इलेक्ट्रिसिटी केमिकल एनर्जीमध्ये अशी कन्वर्ट करता येते. तर तसंच ही जी प्रकाशाच्या स्वरूपात प्राणशक्ती आहे ती जेव्हा शरीरात ऍब्झॉर्ब होते तेव्हा केमिकल एनर्जीमध्ये रूपांतरित होते. अच्छा. म्हणजेच काय, समजा एखाद्याला उदाहरण म्हणून गुडघा दुखतोय तर त्याच्या गुडघ्याला जी ऊर्जा आवश्यक आहे त्या ठिकाणी जे केमिकल्स बनवायला पाहिजेत, नवीन पेशी बनवायला पाहिजेत, जुन्या काही गोष्टी काढून टाकल्या गेल्या पाहिजेत, तर ते करायला एनर्जी लागणार आहे. आता ही एनर्जी हिलर प्राणशक्तीच्या स्वरूपात देतो. ओके. आणि जेव्हा त्याला त्या गुडघ्याभोवती ती प्राणशक्ती मिळते
तर तो गुडघा ती एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो आणि मग गुडघेदुखी बरी झाली किंवा कुठलाही आजार बरा होऊ शकतो. तुम्ही आता आजाराचं कनेक्ट हे त्याला उदाहरण दिलं, त्यामुळे मला इथे विचारायला नक्कीच आवडेल, कदाचित सगळ्यांना ते ऐकायचं पण असेल, की कोणते मानसिक आणि शारीरिक समस्या आहेत कोणत्या अशा की ज्या प्राणिक हिलिंगने बऱ्या होऊ शकतात? मी असं म्हणेन कुठल्या नाही आहेत. ओ, म्हणजे तुम्ही कुठलंही नाव घ्या, त्या प्रत्येकाला प्राणिक हिलिंग करता येऊ शकतं. कारण आपलं अख्खं आयुष्य हे ह्या एनर्जीने व्यापलेलं आहे. म्हणजे प्रश्न असा तुम्हाला विचारेन की आपण आजकाल बघतोय की काही घरांमध्ये समस्या अशी आहे की त्यांच्या मुलांची लग्न होत नाही. सगळं चांगलं आहे, दिसायला चांगलं आहे, संस्कारी आहे, पगार चांगला आहे, नोकरी आहे, बट स्टील त्याचं होत नाहीये. त्याच्या मित्रांची झालीत लग्न. मग आईला टेन्शन असतं की बाबा माझ्या मुलाचं कधी होणार. ही आजकालच्या घराघरांमधली समस्या आहे. कॉमन प्रश्न आहे. आता त्या मुलाचं का झालं आणि माझ्या मुलाचं का नाही झालं, तर ह्याच्या पाठीमागे एनर्जीचं कारण आहे. त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये एनर्जी काही ब्लॉक झाल्यात की ज्या तेवढ्याशा फ्रीली होत नाहीयेत फ्लो, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ती अडचणच येते सारखी. आता हे फक्त लग्नासंदर्भात आहे का, तर नाही. एखाद्या व्यक्तीला बघा तुम्ही की ज्याला खूप ज्ञान आहे, भरपूर हुशार आहे, बट तेवढे तो पैसे कमवत नाही, त्याला तेवढा चांगला जॉब मिळत नाही. किंवा एखादी व्यक्ती म्हणून आपण अंगठे बहादूर आहे पण करोडपती आहे. आपण म्हणतो हे कसं शक्य आहे, तर हे त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीमुळे. आता हे फायनान्सेसशी रिलेटेड आहे का, तर नाही. रिलेशन असो, फायनान्स असो किंवा हेल्थ असो, की एखाद्या व्यक्तीला दुःख होतं तर सगळ्यांनाच दुःख घडतं, पण काही व्यक्ती दुःखातून लवकर बाहेर पडतात. पण काही लोक आजही आपण बघतोय की आज कोविड जाऊन 5-6 वर्ष झाली, पण त्यांचे नातेवाईक जे कोविडमध्ये 6 वर्षांपूर्वी गेले, त्यांचं मन अजूनही त्या दुःखातच अडकून राहिलंय किंवा डिप्रेशनमध्ये अडकून राहिलेलं आहे, जे बाहेर नाही पडू शकत आहे. ह्याचं पण कारण त्या एनर्जीमध्येच आहे. पण मला इथे विचारायचं आहे की तुम्ही आता एक उदाहरण इथे दिलं तसं की एखाद्या व्यक्तीचं लग्न होत नाहीये एखाद्या मुलाचं आणि त्याच्या मित्रांची झाली आहेत, तर याचं कारण ते एनर्जी आहे त्याच्यात. मग ती विचारांची एनर्जी असते का, निगेटिव्ह विचारांची, की तो सतत त्याला घरातनं पण प्रेशर आहे त्याला, मग त्यामुळे त्याला मित्रांचं झालं त्यामुळे तो एक हे पण आहे की अरे माझं नाही झालं, माझ्यात काय कमी आहे, म्हणजे तो एक परत निगेटिव्ह थॉट झाला. ह्या निगेटिव्ह विचारांचं ते पारडं येतं. येस, ऑफकोर्स. पण प्रॅक्टिकली म्हणालात ना, तर एखादा मुलगा आता जस्ट 26-27 असेल, त्याने काय असं निगेटिव्ह थॉट नाही केलाय, पण तरी त्याचं होत नाही, त्याच्या बाकी मित्रांचं त्याच वयात झालंय. इट इज बिकॉज त्याच्या ऑरामध्ये कुठेतरी एनर्जीज ब्लॉक झाल्यात, नॉट नेसेसरीली त्याच्या निगेटिव्ह थॉट्समुळे, बट आजूबाजूचे कुठलेही फॅक्टर्स असू शकतात की ज्याच्यामुळे त्या ऑरामध्ये एनर्जी ब्लॉकेजेस क्रिएट झाले. सो प्राणिक हिलिंग करून हे एनर्जी ब्लॉकेजेस काढता येऊ शकतात. मी असंही ऐकलंय की कॅन्सर सारखा गंभीर आजारही प्राणिक हिलिंगने बरा होतो. यात किती तथ्य आहे? होतात ना, अशा अनेक केसेस आहेत. आम्ही जे सेंटरमध्ये हिलिंग करतो तर त्याच्यामध्ये अशा अनेक कॅन्सरच्या केसेस आम्ही हाताळलेल्या आहेत की ज्यामध्ये ते कॅन्सरचे पेशंट आता पुन्हा पूर्ववत जीवन जगायला लागलेले. बरं, ह्या ठिकाणी मी परत एक गोष्ट अशी सांगेन की प्राणिक हिलिंग हे अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट नाहीये. प्राणिक हिलिंग हे कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट आहेत, म्हणजे पूरक उपचार आहेत. म्हणजे ह्या कॅन्सरच्या पेशंटने मेडिकल ट्रीटमेंट घेतली, किमोथेरपी आहे, ॲलोपॅथीचे काही मेडिसिन्स असतील ते सगळे घेतले, सोबत प्राणिक हिलिंग केलं. त्याचा परिणाम असा झाला की जे साईड इफेक्ट्स बऱ्याच वेळेस दिसतात किंवा कधी कधी रिलॅप्स होतो किंवा कधी कधी त्या रिकव्हरी फेजला वेळ लागतो, तर प्राणिक हिलिंगने ह्या सगळ्या गोष्टी लवकर करता येतात. त्यामुळे अशा काही केसेस आहेत ज्यांना लंग कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, इवन इम्युनिटी रिलेटेड काही कॅन्सर्स असतात, ते सुद्धा बरे झालेत आणि ती लोक आज प्राणिक हिलर झाले आणि आता लोकांना हिलिंग देत आहेत. असे आपल्या सेंटरमध्ये काही स्टुडंट्स आहेत जे सुरुवातीला कॅन्सर पेशंट म्हणून त्यांनी आपल्याकडे हिलिंग घेतली, एका पिरियडमध्ये त्यांची रिकव्हरी झाली, त्यांना पण वाटलं की मला शिकायचंय, आता ते शिकून लोकांना हिलिंग करतात. म्हणजे असे उदाहरणं तुमच्याकडे आहेत की अशा पद्धतीने. पण तुम्ही एक मुद्दा इथे मांडलात की औषधं आणि सोबत प्राणिक हिलिंग हे हातात हात घालून पूरक उपचारांमध्ये. तिथेच पुढचा प्रश्न माझा असा आहे की वैद्यकीय उपचारांना किती पूरक ठरते. आता तुम्ही एक उदाहरण तर दिलंच, पण इतरही बाबतीत आणि काही असे आपले डॉक्टर्स आहेत का जे स्वतः प्राणिक हिलिंग करतात किंवा शिकवतात किंवा स्वतः शिकतात, जे वैद्यकीय डॉक्टर आहेत, जे ॲलोपॅथीचं आणि ह्याचाही करतात?
सो पूरक ह्याच्यासाठी आहे तर मगासपासून मी एक शब्द खूप कॉमनली वापरतोय आपल्या बोलण्यामध्ये, ऑरा. सो ऑरा विषयी आधी थोडक्यात माहिती सांगतो. तर ऑरा असं आहे की एक एनर्जी फील्ड आहे ज्याला आपण प्राणमय कोश म्हणून ओळखतो. तर प्राणिक हिलिंग हे या ऑरा किंवा प्राणमय कोशावर केलं जातं आणि जी डॉक्टरांची ट्रीटमेंट आहे, मेडिसिन्स आहेत, ते आपल्या फिजिकल बॉडीसाठी दिले जातात. अच्छा. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, आपली फिजिकल बॉडी आणि आपला ऑरा. जेव्हा फक्त फिजिकल बॉडीला ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा कधी कधी आजार परत होतो, पण जेव्हा दोघांनाही आपण ट्रीटमेंट देतोय तेव्हा तो आजार लवकर बरा होतो. ह्या पाठीमागे 2 सोपी तत्व आहेत. प्राणिक हिलिंग पूर्ण जे आधारित आहे या 2 तत्वांवर आधारित आहे. पहिला आहे, त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी. ओके. की तुमचं शरीर बरं होणारच आहे. कुठल्याही वयामध्ये आपल्या शरीराला जर छोटीशी जखम झाली तर ती बरी होते. बरोबर. हिलिंग करून आपण ती ऍक्सेलरेट करतो लवकर बरी करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यासाठी जी ऊर्जा लागते दॅट इज कॉल्ड एज प्राणा और प्राणिक एनर्जी, ती हिलर पास ऑन करतो पेशंटकडे. अच्छा. तर ह्या कारणामुळे प्राणिक हिलिंग हे पूरक उपचारांमध्ये येतं. त्यामुळे आपल्याकडे जे पेशंट्स येतात किंवा जे लोक प्राणिक हिलिंग ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना आम्ही कधीच सांगत नाही की तुम्ही औषध गोळ्या बंद करा. ओके. ते त्यांची औषध गोळ्या चालूच ठेवतात. त्याच्यासोबत प्राणिक हिलिंग केल्यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतात. आता हे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर मेथडॉलॉजी होत चाललेली आहे. ठाण्यामध्ये काही प्रतिष्ठित हॉस्पिटल्स आहेत, जसं की ज्युपिटर हॉस्पिटल आहे किंवा अजून हॉस्पिटल्स आहेत जिथले डॉक्टर्स प्राणिक हिलिंग शिकतायत. ओके. आणि प्राणिक हिलिंग प्रॅक्टिसही करतायत. त्याचं कारण असं की प्राणिक हिलिंग फक्त आजारांपुरतं मर्यादित नाहीये. जसं तुम्ही सुरुवात केलीत स्ट्रेस पासून, तर डॉक्टरांना पण स्ट्रेस आहे. म्हणजे कुठली अशी व्यक्ती नाही जगात की जिला स्ट्रेस नाही. त्यामुळे हा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी आपली एनर्जी आपण क्लीन कशी ठेवायची, बरोबर, आपली एनर्जी आपण कशी वाढवायची आणि याचा पुढे फायदा आपल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये कसा करायचा, त्यासाठी डॉक्टर्स सुद्धा शिकतात. म्हणजे माझ्याकडे अशा काही स्टोरीज आहेत डॉक्टरांच्या की ज्याच्यामध्ये एक ENT डॉक्टर आहेत आपल्या ठाण्यामध्ये. त्यांनी एक पेशंटला ट्रीटमेंट दिली होती की ज्याच्या कानामध्ये वरती कुठेतरी जखम झाल्यामुळे मेंदूतलं एक फ्लुइड असतं ते ड्रिप होत होतं. अच्छा. त्यांच्या अनुभवानुसार की ह्याला मे बी सर्जरी सजेस्ट करावी लागू शकते किंवा अजून मेडिकल ट्रीटमेंट करायला लागेल. आणि रिसेंटली त्यांनी प्राणिक हिलिंग शिकलेलं होतं. सो शी थॉट आता वीकेंड आहे, सॅटर्डे संडे असं पण ट्रीटमेंट नाही होणार, बेटर आय वुड ट्राय प्राणिक हिलिंग. आणि त्यांनी वीकेंडला सॅटर्डे संडे हिलिंग केली. मंडेला जेव्हा तुम्ही पेशंटला व्हिजिट केलं तेव्हा जिथून ते होल होऊन ते लिक्विड ड्रिप होत होतं तो होलच सील झालेलं होतं. हा डॉक्टरांचा अनुभव आहे. माझा अजून एक मित्र आहे जो डेंटिस्ट आहे डॉक्टर, आणि मुंबईमध्ये त्याचं क्लिनिक आहे. लोक त्याच्याकडून लांबून लांबून येतात फक्त ह्या कारणासाठी की हे डॉक्टर जेव्हा दात काढतात तेव्हा दुखणं होत नाही. आणि बऱ्याच वेळेस कसं असतं, दाताच्या वेळेस मानसिक पण टेन्शन खूप असतं. सो ठाण्यामध्ये असे काही डॉक्टर्स आहेत, डेंटिस्ट आहेत जे स्वतः प्राणिक हिलिंगचे ट्रेनर पण आहेत. सो अशी भरपूर उदाहरणं आहेत डॉक्टरांची, फक्त मुंबईत नाही तर जगभरामध्ये, की जे प्राणिक हिलिंगला तेवढ्याच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. आत्ता तुमच्या पाण्यात असं आलंय, कारण तुम्ही स्वतः प्रशिक्षण देता म्हणून मी हा प्रश्न विचारते की बरेच डॉक्टर्स जेव्हा मेडिसिन प्रिस्क्रिप्शन देतात, प्रिस्क्राईब करतात, सोबत प्राणिक हिलिंगचा कोर्स करा असं सांगतात का? काही जे प्राणिक हिलिंग डॉक्टर आहेत ते सांगतात, कारण त्यांना त्याचा अनुभव आला, त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी घेतला, सो ते रेकमेंड करतात. पण मी असं नाही जनरल स्टेटमेंट करणार की सगळेच डॉक्टर करतात, बट येस ज्यांना अनुभव आला आणि ज्यांना कळते की ह्या पेशंटला आजाराव्यतिरिक्त अजून म्हणजे मेडिसिन व्यतिरिक्त अजून कशाची तरी गरज आहे, ते नक्की रेकमेंड करतात. अच्छा. मला आता एक जोडून प्रश्न घ्यावा लागेल, कारण आपण आजारांसंदर्भात बोलतोय, मेडिकल ह्याच्या इश्यूज संदर्भात. तर सध्याच्या ह्याच्यात कदाचित हा आजार पूर्वीपासून असेल, डिप्रेशन, एन्झायटी, पण तो असं डोकं वर काढून नव्हता, तो आपला बरा होत होता. आत्ताच्या जगात असं झालंय की हा मला वाटतं कॅन्सर इतकाच महत्वाचा आणि गंभीर झालेला आहे, खूपच कॉमन. म्हणजे कॅन्सरला लोक घाबरतात तितकंच डिप्रेशनला आता घाबरू लागलेत. अरे डिप्रेशन आले. सो ताणतणाव हे तर यामागचं कारण आहेच, पण डिप्रेशन, एन्झायटी सारखे आजार प्राणिक हिलिंगने बरे होऊ शकतात का? आणि त्याला साधारण किती वेळ लागतो, त्याला साधारण किती डेडिकेशन त्या पेशंटचं लागतं? राईट.
सो प्राणिक हिलिंगमध्ये काउन्सिलिंगचा पार्ट कमी आहे. बरं, त्या ठिकाणी सुद्धा मानसिक तणाव किंवा मानसिक कुठलाही आजार असेल तर तिथे सुद्धा प्राणिक हिलिंग हे पूरकच आहे. म्हणजे काही जण सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेत असतात, काही जण सायकोलॉजिस्टकडे जातात और काउन्सिलिंगकडे जातात ना, तर त्याला सोबत हे प्राणिक हिलिंग करता येऊ शकतं. कारण कधी कधी कसं असतं की एखादा माणूस लेटेस्ट से सॅड झालाय, दुःखी झालाय, त्याला आपण सांगू शकतो तू सुखी हो, आनंदी हो, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं की मी किती दुःखी आणि मला किती त्रास होतोय. बरोबर. अशा केसमध्ये त्याला किती पण ज्ञानाचे डोस पाजळले आपण तरी विशेष फरक होताना दिसत नाही. याचं कारण असं की आपण म्हणतो की आपल्या पाटाचं पाणी पाताळावर वळतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी एनर्जीची सर्क्युलेशन तयार झालेली असतात की ती व्यक्ती ठराविक सर्किटमध्ये आली की सेम थॉट तयार होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा स्मोकिंग करणारा माणूस असेल, स्मोकिंग ऍडिक्ट, तर त्याचे पाय आपोआप ठराविक दुकानाकडे वळतात. तेव्हा त्याला स्वतःवरती पण कंट्रोल राहत नाही. कमिंग टू डिप्रेशन किंवा सॅडनेस, तर त्या व्यक्तीला स्वतःवर कधी कधी कंट्रोल राहत नाही की मी माहितीये मला हे कळतंय पण माझ्याकडून वळत नाहीये, तर तिथे ती एनर्जी कमी पडते. सो प्राणिक हिलिंग काय काम करतं, ती एनर्जी फिल करण्याचं काम करतं. जेव्हा त्या ठिकाणी ती एनर्जी येते तेव्हा ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीला स्वतःला बॅलन्स करायला, कंट्रोल करायला जमायला लागतं आणि मग ती त्या डिप्रेशनमधून बाहेर पडते. म्हणजे एन्झायटी असेल किंवा पॅनिक वाटत असेल की मला माहिती आहे इथे एन्शियस व्हायची गरज नाहीये पण तरी मी होतो, तर ती एनर्जी कमी पडते. तर प्राणिक हिलिंग करून आपण ती एनर्जी वाढवू शकतो. हे करताना हिलरचा मेजर रोल असतो, कारण हिलर त्या व्यक्तीच्या ऑरामधली चक्र किंवा त्या व्यक्तीच्या चक्रांमधल्या ठराविक एनर्जीज ह्यांवरती काम करतात. त्याच्यामध्ये पेशंटची रिसेप्टिव्हिटी असेल, पेशंटचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर हिलिंग फास्ट होते. अच्छा. मला तेच विचारायचं इथे की आता जसं आपण म्हणतोय की चक्र आणि याचा खूप संबंध आहे आणि मग आपण एक रेकी मगाशी मी उल्लेख केला की हा पण एक हिलिंगचा प्रकार आहे. तर असं असतं ना लोकांना की बऱ्याचदा उपचार पद्धती करतात, मग मी रेकी करू का, मी प्राणिक हिलिंग करू का, मग मी असं चक्रचं जे हे करतात आणखीन वेगळं असतं, त्याचे कोच वेगळे असतात, सो ते करू. हे खूप कन्फ्युजन असतं किंवा काय बेटर आहे किंवा काय मला सोपं पडेल करायला कोणती गोष्ट. कारण रेकी करायला बऱ्याचदा तुम्हाला जावं लागतं हिलरकडे. तर प्राणिक हिलिंग शिकल्यानंतर आपण आपलं स्वतःचं करू शकतो का की आपल्याकडे हिलरकडेच जावं लागेल? शिकलात तर तुम्ही स्वतःला करायला शिकता. प्राणिक हिलिंग मध्ये हे पहिल्या लेवलला शिकवलं जातं की तुम्ही स्वतःचं हिलिंग कसं करा. तेच मला विचारायचं की स्वतःचं हिलिंग करू शकतो का? बऱ्याचदा लोकांना असं अरे वेळ नाहीये, मला जायचंय पण वेळ नाहीये, मला शिकायचंय पण वेळ नाहीये. तर त्याच संदर्भात मला सांगाल की शिकलो तर तुम्ही स्वतः हिलिंग करू शकता, तर त्याविषयी. येस, आपण स्वतः हिलिंग करायला शिकतो, दुसऱ्यांना हिलिंग करायला शिकतो आणि एक प्रकारे त्याला म्हणतात डिस्टंट हिलिंग. म्हणजे मी घरात बसून जगात कोणालाही हिलिंग करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज डिस्टंट. तो माणूस समोर असायची गरज नाही. मग कशा पद्धतीने? जसं आज आपण वायफाय वरती एकमेकांशी कॉल कनेक्ट करतो की भारतातल्या काय जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात माणूस असेल, जर आपल्याला कनेक्शन आहे इंटरनेटचं तर आपण त्याशी कनेक्ट होऊ शकतो बिकॉज ऑफ नेटवर्क. तसं पृथ्वीच्या ऑराचा वापर करून, पृथ्वीच्या एनर्जीचा वापर करून तो हिलर जगात कोणालाही एनर्जी पास ऑन करू शकतो. म्हणजे गंमत म्हणून सांगायचं झालं तर आता आपल्याकडे ठाण्यात जे सेंटर आहे, आमच्या सेंटरमधून आम्ही काही पेशंट जपानमधले ट्रीटमेंट देतो, काही ऑस्ट्रेलियामधल्या पेशंटला देतो, काही दुबई आणि त्या सगळ्या परिसरातल्या पेशंटना देतो आणि काही अमेरिकेतले पेशंट पण आहे. सो एकाच ठिकाणी बसून आपले हिलर ह्या सगळ्या जगातल्या पेशंट्सना हिलिंग करतात. बेसिकली प्राणिक हिलिंग मध्ये नक्की काय केलं जातं ते मला ऐकायला आवडेल आता. राईट. सो प्राणिक हिलिंग मध्ये काय केलं जातं तर तुमचा ऑरा आणि त्यामध्ये असणारी चक्र यांचं हिलिंग किंवा यांचं बॅलन्सिंग केलं जातं. एखादा आजार केव्हा होतो, जेव्हा ही एनर्जी एखाद्या ठिकाणी स्टक होते किंवा ब्लॉक होते. तर हिलिंग करत असताना जो हिलर आहे तो वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतो. त्यातल्या 2 प्रमुख आपण म्हणू शकतो ज्या आपल्या शरीरात पण आपल्याला बघायला मिळतात. जसं की क्लेन्झिंग. आपलं शरीर हे स्वतःला क्लीन ठेवत असतं. आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, पाणी बाहेर पडतं, टॉक्सिक आणि वेस्ट बाहेर पडतं. दॅट इज कॉल्ड एज क्लेन्झिंग. आपल्या ऑरामध्ये पण ही प्रोसेस होत असते. आपण शरीराला एनर्जाइज पण करतो, अन्न खातो, पॉझिटिव्ह विचार घेतो किंवा काही फूड और अशा माध्यमातून आपण एनर्जी घेत असतो. दीज आर 2 बेसिक प्रोसेसेस ऑफ फिजिकल बॉडी
सेम विथ एनर्जी बॉडी. आपल्या ऑरामध्ये पण ह्या दोन्ही गोष्टी घडतात. अच्छा. पण जेव्हा त्या नॅचरली घडत नाहीत, एक्झाम्पल तुमचा खांदा दुखतोय आणि खांद्यामध्ये हे प्रोसेस तुमची प्रॉपरली होत नाहीये, वेदर एनर्जी बाहेर जाणं और एनर्जी आत येणं, तर काही वेळानं तुमचा खांदा दुखायला लागेल. मग जो हिलर आहे त्या हिलरला शिकवलं जातं की हे क्लेन्झिंग एनर्जायझिंग कसं करायचं. अच्छा. आणि मग तो त्या ऑराला क्लीन करतो, ऑराला एनर्जाइज करतो, जेणेकरून तो पार्ट पूर्ववत होतो आणि मग आपण म्हणतो की याचं दुखणं गेलं. आता हे शरीरापुरतं मर्यादित नाहीये, तर प्रत्येक ऍस्पेक्ट साठी कनेक्टेड आहे. म्हणजे रिलेशन्स असोत, फायनान्सेस असोत किंवा घर, एखादी जागा असो, त्यासाठी पण ह्या गोष्टी करतायत. तेच मला आता पुढचा प्रश्न असेल की रिलेशनशिप बऱ्याचदा नात्यांमधले ताणतणावही आपलं आयुष्य डिस्टर्ब करून ठेवतात. सो तिथे प्राणिक हिलिंग कसं काम करतं? मग ते नातं आपण घेऊया नवरा बायकोतलं, किंवा कधी कधी आई वडील आणि मुलांमधलं पण नातं तसं हवं तसं नसतं बऱ्याच कारणांमुळे, किंवा इतरही कोणती बरीच नाती, मैत्रीमधली नातं असेल, तर तिथे त्या नात्यांमधले ते काय म्हणतात आपण, ताणतणाव कमी करणं आणि त्याला हील करणं, हे कसं करतं काम प्राणिक हिलिंग? राईट. सो जसं मला ऑरा आहे आणि माझ्या ऑरामध्ये मी स्ट्रेस एक्सपिरियन्स करतोय आणि माझा लाईफ पार्टनर आहे और माझी मुलं आहेत किंवा माझे पॅरेंट्स आहेत, ते पण त्यांच्या लाईफमध्ये कुठला स्ट्रेस एक्सपिरियन्स करत असतात. जेव्हा हे दोघं सोबत समोर येणार आहेत तेव्हा दोघांच्या ऑरामधून सेम व्हायब्रेशन बाहेर पडतात स्ट्रेसची, आणि ज्याच्यामुळे मग आपण म्हणतो की आमच्या दोघांमध्ये भांडणच खूप घडत आहे. आणि बऱ्याच वेळेस तर असं असतं की नवरा बायकोमध्ये होणाऱ्या भांडणांना काही कारणच नसतं. आपण थोड्याने विचार केला, लक्षात आम्ही का भांडलो, तर त्याचं बेसिक रिझन इज स्ट्रेस. तर हिलिंग करून आपण ही स्ट्रेस एनर्जी जर त्या रिलेशनशिपमधून काढली तर ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात येईल की ह्या दोघांमध्ये जे विनाकारण वाद होत आहेत, मिसअंडरस्टँडिंग होत आहेत, तर ते आपोआप थांबतात आणि देर इज मोर अंडरस्टँडिंग अँड लव्ह विद इन द रिलेशन. सो ह्याने रिलेशनशिप हिलिंग ह्या प्रकारे केलं जातं की ज्याच्यामध्ये हजबंड वाईफ आहे और पॅरेंट्स आणि किड्स आहेत, त्यांच्यामधला जो हा स्ट्रेस आहे तो रिमूव्ह केला जातो. तुमच्याकडे असे येतात कपल्स खास प्राणिक हिलिंग करून? बरेचसे कपल्स येतात, किंवा काही वेळेस असं होतं की एखादा पार्टनर कपलमधला प्राणिक हिलिंग शिकतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याचा जो पार्टनर आहे तो सुखी होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बायको येऊन शिकवून गेली प्राणिक हिलिंग, तर नवरा आनंदी होतो की माझी बायको शांत झाली, आणि व्हायसे वर्सा, नवरा शांत झाला तर बायको खुश होते. ओके. बिकॉज आपण अंडरस्टँड करतो की माझ्यात स्ट्रेस येतोय कुठून. बरोबर. सेकंड थिंग, हा जर समजा स्ट्रेस बिल्ड होतोय, एक्झाम्पल मी ऑफिसमध्ये आणि स्ट्रेस बिल्ड होतोय, मी मॅनेज करू शकतो का, तर आन्सर इज प्राणिक हिलिंग शिकल्यावर येस. मी जर तो तिथल्या तिथे माझ्या ऑरातून काढून टाकला तर घरी गेल्यावर माझी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणार नाही. बरोबर. आणि त्याचा परिणाम असेल की माझी रिलेशन हील राहील. मला इथे तेच विचारायचंय की बऱ्याचदा आता आपण प्रॉब्लेम्स घेतोय खास करून, तर एक असं प्रॉब्लेम्स असतो तो म्हणजे आपल्याला यश, जे आपल्याला कधी कधी सहज मिळतं, कधी कधी खूप कष्ट घ्यावे लागतात, किंवा खूप प्रयत्न करतोय तरीही मिळत नाहीये, तर तिथे अडकून पडतो माणूस. नंतर असतो पैसा, जो आला तर खूप येतो, म्हणजे आपण म्हणतो आली तर लाट नाही तर भयाची गाठ, असाही प्रकार काही जणांच्या बाबतीत असतो. तर काही जणांच्या बाबतीत अरे वाढतच नाही आहेत पैसे, मी इतके वर्ष काम करतोय कंपनीमध्ये, माझं एवढेच पैसे वाढतायत, समोरचा माणूस आला त्याचे एवढं इन्क्रीमेंट झालं, असं कसं झालं, मी पण तितकंच काम करतोय, असं हे होतं. मग ते कंपनीविषयी निगेटिव्ह थॉट्स आपण करतो किंवा समोरच्या व्यक्तीविषयी, ते वाढतच जातात. मग पैसा जो, किंवा पैसा येतोय तो टिकत नाहीये माझ्याकडे, किंवा राहतच नाहीये, कुठे जातात पैसे कळत नाहीयेत, तर ते निगेटिव्ह विचार सुरू होतात पैशाविषयी पण, हे का होतंय माझ्या बाबतीत. आणि तिसरं असतं की घर जेव्हा घेतो आपण तेव्हा बऱ्याचदा आपल्याला खूप टेन्शन्सही असतात की माझ्याने हे होणार आहे की नाही, मी करू शकणार आहे की नाही, आणि मग ते होत नाही, किंवा झालं तर तुम्ही आणखीन दबून जाता त्या विचारांच्या खाली. सो मला इथे विचारायचंय की या तीनही गोष्टींच्या बाबतीत, यश, पैसा आणि घर, या तीनही गोष्टींच्या बाबतीत जे काही आपल्या समजुती आपण चुकीच्या करून घेतो आणि मग त्यांच्यापासून लांबच जातो आपण किंबहुना, तर इथे प्राणिक हिलिंग कसं काम करू शकतं की जेणेकरून या तीनही गोष्टी तुमच्या बाबतीत व्यवस्थित मॅनेज होतील? राईट. सो एखाद्या व्यक्तीला असा प्रॉब्लेम असेल की तो खूप मेहनत करून यश मिळत नाही, किंवा त्याला मोठी उडी घ्यायची, घर घ्यायचंय किंवा आयुष्यात असं काहीतरी मोठं करायचंय, पण त्याची तेवढी धैर्य जमत नाही. और जसं तुम्ही आता म्हणाल की
खूप मेहनत करून सुद्धा काही विशेष फायनान्शियल ग्रोथ दिसत नाही. या सगळ्यामध्ये आपल्या ऑरामध्ये जर त्याने काही मेडिटेशन, हिलिंग टेक्निक्स जर वापरायला सुरुवात केल्या, तर स्पेशली मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स नावाचं एक मेडिटेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण हार्ट चक्र, क्राउन चक्र ऍक्टिव्हेट करायला शिकतो, ज्यामुळे आपला ऑरा हळूहळू मॅग्नेटिक होतो. अच्छा. ज्याचा परिणाम असा होईल की मग जो माणूस लक्की आहे तो का बरं लक्की आहे, तर त्याच्या ऑरामधली एनर्जी त्या प्रकारे मॅग्नेटिक झाली. तो जिथे काम करायला सुरुवात करतो तिथे त्याला यश मिळतं. तो जे प्रोडक्ट हातात घेतो ते त्याच्यातून सक्सेसफुल होतं. तर हे आपल्या बाबतीत करता येऊ शकेल किंवा घडू शकेल जर आपण आपलाही ऑरा अशा प्रकारे मॅग्नेटाइज केला तर. हो, म्हणजे हे करू शकतो आपण. होऊ शकतं. पुढचा प्रश्न असा असेल की प्राणिक हिलिंग म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आता ऐकतोय, ह्या अध्यात्मातही सांगितल्या गेल्या, बरोबर, बऱ्याचशा ग्रंथांमधनं सांगितल्या गेलेल्या आहेत. सर, प्राणिक हिलिंग आणि अध्यात्म याचं एकमेकांशी कनेक्शन काय आहे मग? सो प्राणिक हिलिंग इज ऍक्च्युअली ब्रिज टू स्पिरिच्युअलिटी. म्हणजे याचा अर्थ असा की समजा आपण आता एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स विषयी बोलतोय, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असं आपण एक हायपोथेटिकल समजूया, तर त्याच्या मनात हा प्रश्न नक्की यायला सुरुवात होईल की मी आता जगतोय कशाला, माझ्या जगण्याचं नक्की उद्दिष्ट आणि अस्तित्वाचं कारण काय. जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न डोकावायला लागतो की मी का जगतोय आणि माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय, मी हे का करतोय, तेव्हा हळूहळू आपण आध्यात्मिक मार्गावरती चालायला सुरुवात केली असं समजू शकतो. आणि तेव्हा आपल्याला प्राणिक हिलिंगची मदत घेता येऊ शकते अशा अर्थाने की प्राणिक हिलिंगच्या टेक्निक्स आपल्याला मदत करतील आध्यात्मिक मार्गावर येणाऱ्या प्रॉब्लेम्सना हँडल करायला. पूर्वीच्या काळी कसं असायचं, गुरुकुल पद्धती असायची की जिथे पहिले गुरु सगळं ट्रेनिंग द्यायचे, मग शिष्य जाऊन समाजामध्ये आपलं आपलं काम करायचं. तर आता सुद्धा प्राणिक हिलिंग हे त्या प्रकारचं आहे की जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक साधना सुरू करतो तर ती ऍक्च्युली जर ऍडव्हान्स मेडिटेशन्स असतील तर आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्सही सहन करायला लागू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला खूप जास्त फायनान्शियल लॉस येऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त बॉडीमध्ये हेल्थ इश्यूज तयार होऊ शकतात, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे आता प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात, किंवा विरक्ती येऊ शकते, तो माणूस म्हणेल मला हे सगळं काहीच नको आता. अशा केसेसमध्ये जर तुमच्याकडे प्राणिक हिलिंग असेल तर तुम्ही ह्या प्रॉब्लेम्सना हँडल करायला तयार होता. म्हणून म्हणेन की हे गुरुकुलासारखं जिथे तुम्हाला आधी प्रशिक्षण दिलं जाईल की तुम्ही जेव्हा आध्यात्मिक साधना करता तेव्हा तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही ते कसे हँडल कराल. आध्यात्मिक साधना करणं म्हणजे प्रॉब्लेम्स पासून दूर पळणं नाही, तर उलट त्या प्रॉब्लेम्सना हँडल करण्याची क्षमता डेव्हलप करणं. सो प्राणिक हिलिंग हे आपल्याला स्पिरिच्युअलिटीकडे वळायला मदत करतं. आणि जर तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असाल तर त्या तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. त्याचं कारण असं की समजा एखादा माणूस गेली 20 वर्ष साधना करतोय, जपमाळ करतोय, पोथी वाचतोय, पण त्याला कसं कळेल की मी स्पिरिच्युअली डेव्हलप झालो. म्हणजे मी वर्षभर जिम केलं तर तुम्ही माझ्याकडे बघून सांगू शकता की 1 वर्षापूर्वीचा तू आणि आता तू बदललायस, पण 20 वर्ष मी माळ करतोय कसं सांगणार. प्राणिक हिलिंग तिथे तुम्हाला मदत करेल हे व्हॅलिडेट करायला की मी खरंच स्पिरिच्युअली ग्रो होतोय का, आणि होत असेल तर काहीतरी पॅरामीटर्स पाहिजेत, काहीतरी ठोकताळे पाहिजेत की असं झालं म्हणजे ग्रोथ झाली. तर हे आपल्याला प्राणिक हिलिंगने करता येऊ शकतं. अच्छा, म्हणजे प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं की तुम्ही अध्यात्मात किती स्टेप्स पुढे गेलात किंवा अध्यात्मात कसे जात आहात, आणि जर प्रॉब्लेम्स आले तर ते सॉल्व्ह करू शकता. ओके ओके ओके. कारण प्रॉब्लेम्स तर येणारच, त्याला पर्याय नाहीये. मला इथे विचारायला आवडेल की शरीरातली जी ऊर्जा आहे ती आपण बऱ्याचदा आपण असं म्हणतात ना की ऊर्जा हिलिंग करताना पण बऱ्याचदा म्हणतो तुमच्या शरीरात ऊर्जा कमी होते, तुमची चक्र ब्लॉक झाली आहे, तुमचं हेच बऱ्याच गोष्टी सांगतात जेव्हा आपण हिलर्सकडे जातो तेव्हा. तर ती ऊर्जा कमी होण्याचं नेमकं कारण काय असतं, ते कसं टाळता येईल प्राणिक हिलिंगच्या मदतीने? ओके, सो ऊर्जा कमी का होऊ शकते, तर जेव्हा आपल्या ऑरामधून ऊर्जा निघून जाते तेव्हा कमी होऊ शकते, किंवा जर आपण नवीन ऊर्जा घेतलीच नाही तरी पण आपली ऊर्जा कमी होऊ शकते. बिकॉज आपण ऊर्जा कंटिन्युअसली वापरतोय. मग इट इज लाईक आपलं उपोषण झालं, आपण खाल्लंच नाही आणि आपण एनर्जी एक्सपेंड करत गेलो,
तरी पण आपल्याला ड्रेन वाटू शकतं. आता ह्या 2 कंडिशनमध्ये पहिलं मी सांगेन आपली एनर्जी प्रोटेक्ट कशी करा. बरोबर. आपली एनर्जी प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण रेग्युलर मेडिटेशन करणं, ब्रीदिंग, काही एक्सरसाइजेस और प्राणायाम सिंपल असतात ते करणं, की जेणेकरून तुम्ही तुमची एनर्जी प्रोटेक्ट करू शकाल. आपल्या आजूबाजूला नेगेटिव्ह विचार करणारी 100 माणसं आहेत. बरोबर. आपल्या नकळत आपल्याला शिव्या देणारी पण 100 माणसं आहेत. मग त्यांच्यापासून जर आपल्याला आपली एनर्जी प्रोटेक्ट करायची असेल तर आपली एनर्जी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, जी मेडिटेशनने होऊ शकते. दुसरा गोष्ट अशी आहे की आपण एनर्जी घ्यायची कशी, तर मी म्हणेन की आपण सॉल्ट बाथ ही एक टेक्निक आहे ज्याने आपण एनर्जी क्लीन करू शकतो. ओके. आणि मेडिटेशनने आपली एनर्जी वाढवू शकतो. जर या 2 गोष्टी जरी आपण करत असू, साधारण अर्धा तासचं मेडिटेशन 20 मिनिटाचं, आणि रोज आंघोळ करताना मीठ लावून आंघोळ करणं, त्याने तुमचा ऑरा क्लीन राहील, तुमच्या ऑरामधली एनर्जी निघून जाणार नाही आणि तुम्ही नवीन एनर्जी सतत घेत राहाल. अच्छा. तर ह्या 3 टेक्निक आहेत. 1 इज मेडिटेशन, 2 इज ब्रीदिंग आणि 3 इज तुम्ही सॉल्ट बाथ करणं. तर तुमची ती एनर्जी टिकून राहते किंवा तुम्ही वाढेल. वाढवता परत. मला इथे आणखीन एक विचारायचं ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी विषयी, जे सुरुवातीलाच मी बोलताना बोलले होते. ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ही आपल्यामध्ये कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने येत असते. तर तिला कंट्रोल करायला, तिला आपल्यापासून लांब ठेवायला किंवा आली तरी तिला घालवायला आपण प्राणिक हिलिंगचा वापर कसा करू शकतो, त्या उपचार पद्धतीचा? सो अगेन आय विल कम टू मेडिटेशन पार्ट अँड ब्लेसिंग पार्ट. ब्लेसिंग नावाची एक टेक्निक आहे किंवा ट्विन हार्ट मेडिटेशनची टेक्निक आहे. ते ज्याच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये, आपल्या ऑरामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी बनतात किंवा निगेटिव्ह थॉट्स बनतात, एखादा माणूस कम्प्लीट निगेटिव्ह असेल तर तोही कम्प्लीट पॉझिटिव्ह होऊ शकतो जेव्हा तो ट्विन हार्ट मेडिटेशन करेल. बिकॉज त्याचं चक्र जसं ऍक्टिव्हेट होईल, हार्ट चक्र म्हणा, क्राउन चक्र म्हणा, तर ऑटोमॅटिकली त्याच्यामधली स्वतःची निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. अच्छा. एखादी व्यक्ती खूप निराश झालेली आहे आणि तिने सगळे होप सोडलेत की आता माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही, अशी व्यक्ती सुद्धा जर ट्विन हार्ट करायला लागली तर ती नक्कीच तिच्या नैराश्यमधून बाहेर पडू शकते. उदाहरण म्हणून एक रिअल लाईफ स्टोरी सांगेन. माझा एक मित्र आहे जो 2024 साली खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम्स मधून जात होता, ज्याच्यामध्ये त्याचा बिझनेस एकाही गोष्टीने पुढे जात नव्हता. एक पण ऑर्डर येत नव्हती. सोलार पॅनल्स बनवण्याचा त्याचा बिझनेस आहे आणि जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत पैसे नाही. पण त्याच्या हाताखाली ओव्हरहेड्स खूप होते, खूप द्यायचे होते. असं करता करता त्याच्यावर 1 कोटीचं लोन झालं होतं. त्या दरम्यान तो डिप्रेशनमध्ये गेला, बिकॉज हे सगळं प्रॉब्लेम्स आहेत, मी कसं करणार. आणि त्याच्या आईचं पण त्याच वर्षी निधन झालं. तो अजून दुःखी झाला बिकॉज तो आईशी जास्त कनेक्टेड होता. सो ही केम फॉर हिलिंग फर्स्ट, की त्यांना हिलिंग करून थोडं बरं वाटलं. पण आय सजेस्टेड की वाय डोंट यू लर्न प्राणिक हिलिंग. सो 2025 साली मागच्या वर्षी तो बेसिक, ॲडव्हान्स, सायको पहिल्या 3 लेवल्स आहेत ते त्याने 1 महिन्यात केल्या. रोज स्वतःचं हिलिंग केलं आणि हे रोज मेडिटेशन केलं. जे मी आता 2 गोष्टी तुम्हाला म्हणालो, या 2 गोष्टी त्याने नियमित केल्या. मार्चमध्ये तो कोर्स शिकला. एप्रिलमध्ये त्याने मला सांगितलं मी 40 लाखाचं लोन क्लिअर केलंय, एवढ्या ऑर्डर झाल्यात मला. सप्टेंबरमध्ये मी त्याशी बोलताना तो म्हणाला आता मला खरंच कळत नाही मला कॉल्स कुठून येत आहेत. जे थोड्या वेळापूर्वी मी म्हणालो की ऑरा मॅग्नेटिक होतो, तर ज्या त्याच्या आतापर्यंत लीड्स आलेल्या होत्या, ज्या एकदमच थंड झालेल्या होत्या, ते सगळीकडून त्याला कॉल यायला लागले की आम्हाला आता काम करायचंय. सो अशा पद्धतीने आपल्याला मेडिटेशन करून आपली एनर्जी मॅग्नेटाईज करता येते. त्याने स्वतःवर काम केलं, जे तुम्ही म्हणाला तसं मेडिटेशन पण केलं आणि प्राणिक हिलिंगचे सगळ्या हे शिकला आणि तो स्वतःवर त्याने आधी स्वतःचं हिलिंग केलं. सो मला इथे तेच विचारायचं की घरामध्ये पण आपण बऱ्याचदा म्हणतो ना निगेटिव्ह वाटतंय, घरात उदास वाटतंय, हे असं का असतं आणि ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं मग प्राणिक हिलिंग? सो घरातली एनर्जी सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट करत असते. काही घरांची वास्तूच त्याप्रमाणे सेट नसते, तिथून येणारा जो प्राण आहे तो आपल्याला लो फील करणारा असतो. तो प्रबळ कसा करायचा? तर तोही आपण काही फेंगशुईच्या टेक्निक्स आहेत प्राणिक हिलिंगच्या, त्या वापरून चेंज करू शकतो. किंवा घरामध्ये आपण खिडक्या ओपन करून जेवढी हवा, सूर्यप्रकाश आणू तेवढी एनर्जी चेंज करू शकतो. घरासाठी पण मेडिटेशन असतं.
ते करून पण आपण घराची एनर्जी चेंज करू शकतो. अच्छा, घरासाठी पण वेगळं मेडिटेशन असतं प्राणिक हिलिंगमध्ये? हो. ओके. आणि ते मग पूर्ण घरातल्या लोकांनी त्यात सहभागी होणं गरजेचं आहे की केलं कसं? तर उत्तम आहे. जर सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी बसून ते मेडिटेशन केलं तर घरातली एनर्जी आपण जास्त प्रमाणात चेंज करू शकतो. हिलिंग टेक्निक जसं माणसाला करतात तसं हिलिंग टेक्निक घराला पण केलं जातं. हो. मग हे नवीन घर घेताना पण आपण करू शकतो? करू शकतो. मग जेव्हा आता आपण म्हणतो की वास्तू चेक करायला आपण बऱ्याचदा ज्योतिष आपले जे गुरुजी वगैरे असतात त्यांना नेतो की वास्तू चांगली आहे का, आम्हाला फळणारी आहे का, तिच्यात गृहप्रवेश करण्याआधीच्या गोष्टी आपण करून घेतो. मग प्राणिक हिलिंगच्या मदतीनं नवीन वास्तू घेतल्यावर आपण ते करू शकतो का? म्हणजे त्या शकतो. घराची वास्तू आपल्यासाठी चांगली आहे का? आहे का? आता कधी कधी कसं असतं, आपण शहरामध्ये राहत असताना कितीही म्हटलं तरी अशी परफेक्ट फेंगशुई किंवा परफेक्ट वास्तू आपल्याला मिळू शकत नाही. बिकॉज बिल्डिंग अशीच बांधायला परमिशन आहे. त्यामुळे जे घर आपल्याला मिळालंय त्याची एनर्जी आपण चेंज करू शकतो. कधी कधी दरवाजा आपल्याला बदलता नाही येणार, मेन डोर किंवा खिडकीची डिरेक्शन बदलता नाही येणार, पण मग आपण त्या ठिकाणून येणारी एनर्जी चेंज करू शकतो. अच्छा. त्याला आम्ही प्राणिक फेंगशुई असं म्हणतो. म्हणजे तो पण एक प्रकार आहे जो वास्तूसाठी आपण करू शकतो. बरं, कोणाला आता मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या मित्राने ते शिकला प्राणिक, जर असं कोणाला शिकायचं असेल तर स्पेसिफिक त्याला काही अटी आहेत का, नियम आहेत का, किंवा शिकताना काही अटी नियम आहेत का, शिकल्यानंतर काही अटी नियम आहेत का, किंवा कशा पद्धतीनं ते शिकलं जाऊ शकतं? शिकण्यासाठी काही अट नाही. ज्याची इच्छा आहे तो शिकू शकतो. फक्त वयाची एकच मर्यादा आहे की ती व्यक्ती 16 वर्षाच्या वर हवी. अच्छा. आणि त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. ओके. बस. बाकी आपल्याकडे जे शिकतात ते 75 वर्षाचे 80 वर्षाचे आजी आजोबा पण शिकतात. आणि अगदीच आता 11वी-12वी मध्ये असणारी मुलं सुद्धा शिकायला येतात. त्यामुळे ह्या वाईड रेंज मधली लोक प्राणिक हिलिंग शिकतात. पण मी म्हणेन जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण प्राणिक हिलिंग शिकायला हवं. बिकॉज ह्याच्या 3 लेवल्स आहेत. आणि पथ्य पाणी काही नाही. शिकल्यानंतर व्हेज नॉनव्हेज खायचं नाही खायचं असं काहीच प्रश्न नाही. तुम्ही तुमचा जो काही स्टेपल फूड आहे ते खाऊन प्राणिक हिलिंग करू शकता. आणि कपड्या बिपड्यांचं बंधन नाही किंवा ठराविक तुम्हाला आता स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला पाहिजेत अशी काही अट आणि काही बंधनं नाही, किंवा तुम्ही कुठलं तरी वेगळंच कल्चर फॉलो करायला लागताय तर असंही प्राणिक हिलिंगचं नाही. प्राणिक हिलिंग इज अ व्हेरी सिम्पल सायंटिफिक टेक्निक जी तुम्ही तुमच्या आयुष्याला वापरायला शिकता. ओके. आणि 16 वर्षाच्या खाली मुलं का शिकू शकत नाही का? साधारण 12 नंतर आपण म्हणतो की मुलांना कळतं, जे योगा मेडिटेशनही करू शकतात 10 वर्षानंतर. पण प्राणिक हिलिंगला वयोमर्यादा 16 का आहे? त्याचं कारण असं की जे खूपच लहान वयातली मुलं आहेत, फिजिकली त्यांची बॉडी, त्यांची अजून चक्रांची आणि ऑराची डेव्हलपमेंट फेज आहे, जी जनरली 16 पर्यंत पूर्ण होताना बघितली गेली. त्यामुळे जे मास्टर चोवा होते त्यांनी क्रायटेरियामध्ये हा एक क्रायटेरिया ठेवला की 16 पूर्ण झालं पाहिजे. अदरवाईज काही असं रिझन नाही. काही एक्सेप्शन्स आहेत. जेव्हा मास्टर चोवा स्वतः शिकवायचे तेव्हा काही लहान वयातली मुलं पण शिकली होती. अच्छा. बट टू मेक अ स्टँडर्ड इज 16. आणि काय साधारण वेळ लागतो ही प्राणिक हिलिंगचा पूर्ण कोर्स शिकायला? साधारणतः एक कोर्स जो आहे तो 2 दिवसाचा असतो. अच्छा. 2 दिवसामध्ये तुम्ही प्राणिक हिलिंग करायला शिकता. म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वीकेंडला सॅटर्डे संडे तुम्ही प्राणिक हिलिंगचा कोर्स शिकू शकता. ओके. आणि शिकल्या शिकल्या तुम्ही हिलिंग करायला लागता. असं नाहीये की मला शिकल्यानंतर त्याची साधना करायला लागेल मग जाऊन मी 2-3 महिन्यानंतर कोणाला करेल. इट इज व्हेरी इन्स्टंट. तुम्ही आज शिकलात आज हिलिंग करायला लागता. अशा 3 लेवल्स आहेत. पहिली आहे त्याला म्हणतो आपण बेसिक प्राणिक हिलिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ऑरा चक्रांविषयी डिटेलमध्ये माहिती दिली जाते आणि शरीराचे आजार कसे बरे करायचे ते सांगितलं जातं. अच्छा. म्हणजे फिजिकल एक्स आणि पेन्स कसे घालवायचे, स्वतःला हिलिंग, डिस्टंट हिलिंग आणि दुसऱ्यांना हिलिंग, हे सगळं टेक्निक्स आपण पहिल्या 2 दिवसात शिकतो, ज्याचं पुस्तक तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे ह्या कोर्समधून शिकल्यानंतर पाठांतर करून लक्षात काही नाही ठेवायचं आहे. सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अच्छा. आणि प्रोटोकॉल फॉर्ममध्ये दिलंय. म्हणजे काय की एखाद्याला डोकं दुखत असेल तर ही प्रोसिजर वापरायची, एखाद्याला सर्दी झाली असेल तर ही प्रोसिजर वापरायची. अशा प्रकारे त्याचे प्रोटोकॉल्स आहेत, प्रोसिजर्स आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती पण 2 दिवसाची आहे, ॲडव्हान्स प्राणिक हिलिंग, ज्याच्यामध्ये कलर प्राणा वापरून ॲडव्हान्स टेक्निक शिकवल्या जातात. म्हणजे आपण पंचप्राण असं म्हणतो ना, तर त्या प्रत्येक प्राणाचा एक रंग आहे आणि त्या रंगानुसार त्याची एक प्रॉपर्टी आहे.
तर ते कसे वापरायचे. म्हणजे काही प्राणात स्पेशली ब्लिडिंग थांबवण्यासाठी वापरतात, काही प्राणात स्पेशली हाडं लवकर जोडण्यासाठी वापरतात. तर हा सगळा अभ्यास ॲडव्हान्समध्ये येतो, ज्याच्यामध्ये कॅन्सर आहेत, डायबिटीस आहेत, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड प्रॉब्लेम्स आहेत, असे सगळे गंभीर आजार डिस्कस केले जातात. ओव्हरियन सिस्ट आपण ऐकतो, फायब्रॉइड्स आहेत, हे सगळं ॲडव्हान्समध्ये शिकवलं जातं. आणि एखाद्याला मूल होत नसेल तर त्याचं प्राणिक हिलिंग त्या बाबतीत काही मदत करू शकतं? थोड्याफार प्रमाणात येस, कारण त्याला भरपूर फॅक्टर्स आहेत. पण येस, जेव्हा इम्पॉर्टन्स आहे किंवा स्टेरिलिटी सारखं आहे, त्याची पण हिलिंग ॲडव्हान्स प्राणिक हिलिंगमध्ये शिकवली जाते. याचे काही दुष्परिणाम आहेत प्राणिक हिलिंगचे? नाही, चुकीच्या पद्धतीने जर काही केलं तर? असं तर होत नाही की एखादी व्यक्ती चुकीचं करते, बिकॉज ते शिकवताना जर प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग घेतलंय तर तुम्हाला शिकवताना ह्या टेक्निक प्रॉपर शिकवल्या जातात. त्यामुळे कोणी असं त्याचा मिसयूज नाही करू शकत किंवा त्याचा बॅड इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होताना दिसत नाही. पण जर कोणी न शिकता नुसतं ऐकून एखादी गोष्ट ऐकली आणि केलं तर माहित नाही. होऊ शकतं. जर तुम्ही नुसतं पण कोर्स असं नाही ऐकून केलं, तुम्ही, ऐकलं नाहीये हां, आणि healerला करताय, तुम्ही असं एखादं रील healerला- बघितलंय, अरे हे सांगितलंय आता मी करतो, सो असं होऊ शकतं. कारण असं होऊ आज शकतं. बरंचसं उपलब्ध आहे सोशल मीडियावर, इतकं पटकन मिळतं लोकांना. करेक्ट. तर मी 4 पैसे देऊन जाण्यापेक्षा मी हेच ऐकतो आणि मी हेच करतो, बघतो करून, तर याचा काही दुष्परिणाम होईल का असं जर होऊ आपण शकतं. ऐकून केलं? जर एखादी व्यक्ती जर असं इंटरनेटवरती काही बघून करत असेल आपल्या ऑरा चक्रांबरोबर, तर नक्की प्रॉब्लेम होऊ शकतो. पण प्राणिक हिलिंगचा कुठलाच कंटेंट हा कॉपीरायटेड असल्यामुळे असं तुम्हाला इंटरनेटवरती बघायला मिळणार नाही. म्हणजे कुठलाच ट्रेनर और कुठलाच एखादा हिलर प्राणिक हिलिंगची टेक्निक डिस्क्लोज करू शकत नाही. इट इज अ कॉपीरायटेड कंटेंट. ओके. त्यामुळे आणि ते मिळणार नाही. आणि मला इथे तेच विचारायचं, चक्र आपण मगाशी म्हटलं की चक्राविषयी आपण बोलायचं राहून गेलं आपलं, तर ते कसं ॲक्टिव्ह होतात प्राणिक हिलिंगच्या मदतीनं? कारण मी काही दिवसांपूर्वी माझ्याच घरामध्ये असं एक आलं की डिप्रेशनचा त्रास झाला आणि मग सांगण्यात आलं की चक्रा तुमचे लॉक आहेत आणि ते तुम्हाला ओपन करावे लागतील, अदरवाईज तुम्हाला ते स्टक झाल्यासारखं वाटेल एके ठिकाणी. तर मला तेच विचारायचं की ह्या चक्रा ओपन करण्यासाठी तुम्ही आता म्हणाल की प्राणिक हिलिंग ही तितकंच मदत करतं आणि हे होतं, त्याविषयी मला चक्रांविषयी ते सो जसं आपल्याला फिजिकल ऑर्गन्स आहेत ना, लिव्हर आहे, स्टमक आहे, तसे एनर्जी बॉडी किंवा ऑराचे जे ऑर्गन्स आहेत ती म्हणजे आपली चक्र आहे. त्या चक्रांच्या माध्यमातून आपण प्राणशक्तीचा साठा तयार करू शकतो, शरीरामध्ये प्राणशक्ती घेऊ शकतो, देऊ शकतो. आणि ह्या चक्रांच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या इमोशन्स पण बनत राहतात. सो एखादी व्यक्ती ओव्हर थिंकिंग करते किंवा सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड आहे और स्ट्रेस्ड आहे, तर बिकॉज त्याची ठराविक चक्र जास्त ऍक्टिव्हेट झाली. अच्छा. अजून एक पार्ट असा पण सांगेन की आध्यात्मिक जेव्हा तुम्ही साधना किंवा डिस्कशन्स करता तेव्हा सिद्धी हा पण एक खूप जास्त आपल्याला फॅसिनेटिंग टर्म असतो. की एखाद्याकडे वाचा सिद्धी आहे, एखाद्याकडे दिव्य दृष्टी आहे, हाही पार्ट आपल्या चक्रांशी कनेक्टेड आहे. सो प्राणिक हिलिंगमध्ये बेसिक क्लासपासूनच तुम्हाला चक्रांची पूर्ण इंट्रोडक्शन केली जाते. ही चक्र काय आहेत, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. आणि जी तिसरी लेवल आहे प्राणिक हिलिंगची, दॅट इज प्राणिक सायकोथेरपी. त्याच्यामध्ये चक्रांचा हा मानसिक स्थितीवरती कसा परिणाम होतो आणि त्या चक्रांना कसं बॅलन्स करायचं हे ह्या तिसऱ्या लेवलमध्ये सांगितलं जातं. इव्हन चक्राला प्रोटेक्ट कसं करायचं, ज्याला आपण शिल्ड म्हणूया, कसं करायचं, तेही थर्ड लेवल ऑफ सायकोथेरपी प्राणिक हिलिंगमध्ये सांगितलं जातं. जे साधारण तुम्ही 2-3 महिन्यांमध्ये प्राणिक हिलिंग पूर्ण शिकू शकता आणि चक्रांची ही पूर्ण माहिती घेऊ शकता, की जेणेकरून जो कोर्स आहे सायकोथेरपी, त्या कोर्समुळे तुम्हाला असं कळेल की मैं ऐसा क्यों हूँ, माझा स्वभाव असा का आहे, माझ्या आईबाबांचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलांचा स्वभाव असा काय. काही जण खूपच आळशी असतात, मग का बरं, त्यांची चक्र कशी आहे, हा अभ्यास तुम्ही करायला लागता. आणि जर तुम्हाला कळलं की बा ओके हा माणूस एकदम आळशी आहे, तर त्याच्या चक्रांना हील करून त्याला आळशी माणसापासून ऍक्टिव्ह माणसापर्यंत आपण आणू शकतो. एखादा माणूस, मगाशी आपण विषय केला की खूप स्ट्रगल करतोय बट त्याला तेवढे पैसे मिळत नाहीये, तर कुठल्या चक्रांमध्ये एनर्जी ब्लॉक झाली आहे, हे जी तिसरी लेवल आहे सायकोथेरपी, त्याच्यात सगळा अभ्यास केला जातो. आता जर तुम्हाला कळलं की ओके माझ्या ह्या चक्रांमध्ये अडचणी आहेत म्हणून मला लाईफमध्ये सतत स्ट्रगल करायला लागतोय, तर तुम्ही तुमची चक्र हील करू शकता. अच्छा. आणि मग तुम्हाला जे आत्तापर्यंत प्रश्न पडले होते ना की
देवा मलाच हे त्रास का देतोयस, माझ्याच आयुष्यात ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स का का आहेत, आहेत? तर त्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या चक्रांमध्ये मिळतील. ओ ओ ओ ओ. आणि नुसती उत्तरं मिळणार नाही तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल. बरं, कोणतं हिलिंग बेस्ट आहे? आपण रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, अजूनही बरेच प्रकार खूप याच्यामध्ये आहेत, खूप खूप आहेत प्रकार. सो कोणतं हिलिंग बेस्ट आहे किंवा सहज तुम्ही करू शकता, राईट. त्यामुळे ते तुम्ही करावं असं तुम्ही मी सगळ्यांना असं म्हणेन की त्यांना जे भावतंय ना ते हिलिंग त्यांनी करावं. हां. म्हणजे कोणाला खरंच रेकीविषयी आत्मीयता असेल तर त्यांनी रेकी प्रॅक्टिस करावी. कोणाला प्राणिक हिलिंगची टेक्निकल साईड आवडली किंवा त्याला सायंटिफिक साईड आवडली हं. तर त्यांनी प्राणिक हिलिंग करावं. कारण प्राणिक हिलिंग हे मोर ऑफ अ सायन्स आहे, टेक्निक आहे आणि ज्याच्यामध्ये कुठे ब्लाइंड बिलीफ नाही आहे की म्हणजे मी सांगतोय म्हणून असं विश्वास ठेवा आणि असं करा आणि असं होईल, असं प्राणिक हिलिंगमध्ये कुठेही नाही. तुम्ही प्रयोग करा आणि तुम्ही अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा. ही मेथड हिलिंगमध्ये सांगितली जाईल. तर जे व्ह्युअर्स आहेत की ज्यांना हा अप्रोच जास्त सुटेबल वाटतो त्यांना मी म्हणेन तुम्ही प्राणिक हिलिंग शिका. रेकी इज ओल्ड सायन्स, जे प्राणिक हिलिंगच्याही आधीपासून केलं जातं. तर इट इज ऑल्सो अ ग्रेट सायन्स. पण ज्यांना त्याच्याशी कनेक्टेड वाटतंय ते दोन्ही मेथड्स वेगळ्या आहेत. कारण ॲज अ कम्पॅरिझन नाही होऊ शकणार. पण ज्याला जे आवडतं त्याने ते शिकावं. मला इथे तेच विचारायचं, आता तुम्ही म्हणाल की प्राणिक हिलिंगचा कोणताही कॉन्टेंट हा तुम्हाला ओपनली कसं शिकवतात ते दाखवलं जाणार नाही. रेकीचं आपण पाहतो, दाखवलं जातं बऱ्याचदा. मी असेही काही व्हिडिओज बघितलेत, माणसं रडतायत म्हणजे ते मन मोकळं होतं. ते पाहताना कधी कधी आपल्याला त्रासही होऊ शकतो, म्हणजे अरे असं होतं का, बापरे नको मग हे जर मी नाही जात असं होतं. पण मग त्या बाबतीत प्राणिक हिलिंगने आपली टेक्निक अशा पद्धतीनं डिस्क्लोज न करण्याचं हेच कारण आहे का, की या टू पद्धतीने ते मेंटेन द पोहोचवतं? प्युरिटी ऑफ द टीचिंग्स. कारण जे मास्टर चोवा यांनी सायन्स डिस्कवर केलं ते जर मी शिकलो आणि मी 2-3 वर्ष प्रॅक्टिस केली तर मला थोडा अनुभव येईल आणि मी माझं ॲडिशन केलं तर पुढच्या 10-15 वर्षानंतर जे ओरिजिनल टीचिंग होतं त्याच्यामध्ये एवढी मिसळ होईल किंवा भेळ होईल, मग पुढे आपण वेगळीच कडे काहीतरी प्रॅक्टिस करायला लागतो. आणि मास्टर चोवा यांनी हे सगळं अनुभवलं, त्यामुळे त्यांनी असं बघितलं की मग ओरिजिनल टीचिंग राहणार नाहीत प्युअर. बरोबर. म्हणून त्यांनी हा सगळा जो कंटेंट आहे हा कॉपीरायटेड ठेवला. ऑथोराइज इन्स्ट्रक्टर्स असतात, जसं मी ऑथोराइज इन्स्ट्रक्टर आहे तर मी त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलंय, त्यामुळे मी शिकवू शकतो. अच्छा. असं कोणी पण मी आज शिकलो आणि मी उद्या शिकवायला लागलो असं प्राणिक हिलिंगमध्ये होत नाही. प्राणिक हिलिंग इज अ स्ट्रक्चराइज सिस्टीम. इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज म्हणून नावाची एक संस्था आहे जी फिलिपिन्समध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून पूर्ण जगभरातले हे सगळे कोर्सेस गव्हर्न केले जातात, ज्यांच्या अंडर हे कोर्सेस घेतले जातात आणि या सगळ्या कोर्सेसचं सर्टिफिकेशन होतं. अच्छा. जो व्यक्ती शिकेल त्याला सर्टिफिकेट मिळतं. आता एक प्रश्न जाता आता शेवटचा, जो माझ्या मनात खूप आधीपासून आहे किंवा अनेकांच्या मनात असेल, की प्राणिक हिलिंग करून ज्यांच्या आयुष्यात चमत्कार झालाय, असे चमत्कार तुम्ही अनुभवलेत का? आणि काही केस स्टडीज जर तुम्हाला शेअर करता आल्या तर प्राणिक हिलिंगच्या. मग खरं सांगायचं झालं तर मी रोज चमत्कार अनुभवतो. आणि आत्ता तुम्ही हा प्रश्न विचारलात किंवा जेव्हा मी असा विचार करतो तेव्हा असं खरंच एवढ्या आठवणींचा साठा आहे, पण त्यातल्या काही मी तुमच्याबरोबर शेअर करेन. जसं मगाशी त्या माझ्या मित्राची केस सांगितली तुम्हाला, जो खूप डिप्रेशनमध्ये होता. जर तेव्हा त्याला हात दिला गेला नसता तो कदाचित त्याचं आयुष्य संपवून मोकळा झाला असता. बरोबर. तिथून आज मी त्याला बघतोय, तो सक्सेसफुली बिझनेस करतोय. हा एक चमत्कार आहे. एक वर्कशॉप मधली केस तुम्हाला सांगेन. चिकनगुनिया नावाचा आजार असतो ज्याच्यामुळे सांधे प्रचंड दुखतात. आणि आपल्याकडे जो वर्कशॉप चालू होता 2 दिवसाचा, तो पहिल्या मजल्यावर चालू होता. तर ती मुलगी जिला हा त्रास झाला होता तिला थोडी हिलिंग केल्यानंतर बरं वाटलं, पण तिचे सांधे दुखत होते. पण ती म्हणली मी हे शिकेन. तर माझ्यासाठी अगदी डोळ्यात पाणी आणणारा चमत्कारिक प्रसंग असा की जी मुलगी सकाळी लंगडत सगळे सांधे आखडून दुखून जी वर्गाला बसली होती ती घरी जाताना सांगून गेली, आज माझं तर काही दुखत नाही, आणि सरळ चालत घरी गेली. जस्ट इन 1 डे. हे जेव्हा सांधे दुखतात चिकनगुनियाचे, ते बरे व्हायला 6-8 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो, जो मी एका दिवसात होताना बघितलाय. अशा अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना झोप लागत नाहीये. त्यांना हिलिंग केल्यानंतर त्यांना झोप लागायला लागली, एन्झायटी होती आणि रात्री झोप नाही लागायची. तर जस्ट विदिन 1 वीक त्यांना शांत झोप लागायला लागली. आता हे पेशंट ठाण्यातले नाही आहेत, हे आत्ता आफ्रिकन कंट्रीमध्ये राहत आहेत, ज्यांना आपण इथून हिलिंग केली.
तुम्ही एक मगाशी एका लेडीजचं पण सांगितलं पिरियड्स रिलेटेड, ते Yes. खूप खरं तर सो रिलेटेड. अगेन माझी कॉलेजमधलीच मैत्रीण होती ती, आणि आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना त्यांना खूप जास्त प्रेशर असतं आणि स्ट्रेस असतं, ज्याच्यामुळे तिचे पिरियड्स डिले झाले होते. डॉक्टरांनी चेक केलं, म्हणले काही नाही, प्रॉब्लेम तर काही नाही आहे, पण जर नाही आले अजून काही दिवसात तर मग औषध द्यायला लागेल पिरियड्स चालू करण्यासाठी. सो ती म्हणली मला औषध नाही घ्यायचं आहे ह्यासाठी. सो शी केम टू मी फॉर हिलिंग. तर तिला ज्या दिवशी हिलिंग केली होती दुपारी, संध्याकाळी तिने फीडबॅक दिला की माझे पिरियड स्टार्ट झाले, ओ. जे तिचे खूप दिवस डिले झाले होते. अजून एक चमत्कारिक केस अशी होती, सिमिलर केस होती पिरियडसाठी, पण दुसरी व्यक्ती होती. त्याला आपण ह्या प्रकारे हिलिंग केली आणि तिच्या हॉर्मोनमध्ये चेंजेस झाले, आणि त्याच्यासोबतच जे तिचं आत्तापर्यंत जॉबच्या ऑफर्स येत नव्हत्या, त्या हिलिंग नंतर तिला जॉबच्या ऑफर्स यायला लागल्या. ओ. अगेन कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चक्रांशी कनेक्टेड आहेत. एकच चक्र आहे जे ह्या सगळ्या गोष्टींना, मल्टिपल गोष्टींना कंट्रोल करत असतं. त्यामुळे ते जसं बरं होईल, कोणतं चक्र ते नाही मी सांगू शकत. पण म्हणजे अशी अनेक चक्र आहेत ज्यांचा अभ्यास आपण क्लासमध्ये करतो, की जर ते चक्र जर आपण म्हणजे मला जर हे समजून घ्यायचंय तर मला क्लास शिकावा लागेल. तर आपल्याला बऱ्याच गोष्टी नक्कीच, क्लिअर होतील. नक्कीच. आणि मला खरंच आवडलं, कारण बऱ्याचशा टेक्निक मी जसं म्हटलं तसं की रेकीचे व्हिडिओ समोर येतात. आणखीन आता ही टेक्निक कोणती माहित नाही मला, की रडत माणसं असतात रडतात लोक, वगैरे. आणि हो, हो, हो. ते प्रचंड त्रास होतो बघताना. अरे बापरे, True. मग आपण पण रडायला लागतो, अरे हे का रडतायत, ते कळत नाही. खरं तर ती उपचार पद्धती आहे की तुमचं मन मोकळं करताय, पण Right. ते असं दाखवून जेव्हा आपण बघतो तेव्हा ते तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला थोडासा विचार करावा लागतो की Correct, आपण हे correct, करावं की नाही, कारण ह्याचा खूप त्रास होईल नंतर आपल्याला, असं आपल्याला वाटतं. पण हे प्राणिक हिलिंगच्या बाबतीत हे असं नाहीये की ही टेक्निक कशी करतात ते कुठेच सापडत नाहीये. नाही. ते नुसतं थिअरॉटिकली आपल्याला कळतंय, पण त्याच्यातले बरेच मुद्दे आहेत ते प्राणिक हिलिंगचे तुम्ही असे जपून ठेवलेत की जे तुम्हाला तिथे शिकतानाच कळतील. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की इतके आजार वैद्यकीय उपचारासोबतच प्राणिक हिलिंग केलं तर ते हील होऊ शकतात, त्याबरोबरच पर्सनल लाईफवरही त्याचा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो आणि प्रोफेशनल लाईफवरही. आणि इतकं तुम्ही छान सांगितलं. मला वाटतं तुमचं ठाण्यातही तुमचे कोर्सेस चालतात, तर लोकांना अर्थात तो प्रश्न पडेल, त्यामुळे त्यांना मी तेही विचारते की ते कुठे चालतात आणि काय त्याची प्रोसेस आहे तिथे. ठाण्याला प्राणिक आरोग्य नावाचं आपलं सेंटर आहे पाचपाखाडीमध्ये, जिथे तुम्ही हिलिंगसाठी येऊ शकता, मेडिटेशनसाठी येऊ शकता, आणि प्राणिक हिलिंग सुद्धा शिकायला सुद्धा येऊ शकता. अच्छा. सो ह्या बेसिकली 3 ॲक्टिव्हिटीज आपण सेंटरच्या माध्यमातून करतो. आणि मोस्टली सेकंड वीकेंड जो आहे दर महिन्याचा, तेव्हा ह्याची फर्स्ट एंट्री लेवल जी बेसिक कोर्स आहे तो आपण ठाण्यामध्ये ऑर्गनाईज करतो. ओके. आणि तुम्ही आज इतक्या छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. आत्तापर्यंत आम्ही फक्त ऐकून होतो प्राणिक हिलिंग करावं आणि हे, पण त्या कशासाठी करावं, कशा पद्धतीने करावं आणि त्याने काय काय घडू शकतं, हे इतकं साधं सोपं तुम्ही आज सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. थँक्यू सो विचार मच. थँक्यू.